जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं बाबासाहेबांचा अपमान करण्यात आला। जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटो फाडलाय। मनुस्मृतीच्या विरोधात आंदोलन करताना त्यांनी हा फोटो फाडला। तरुणानं अडवल्यानंतर देखील त्याकडे आव्हाडांनी दुर्लक्ष केलं। अतिउत्साह आता आव्हाडांच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे। मनुस्मृतीच्या विरोधी आंदोलनामध्ये बाबासाहेबांचाच अपमान करण्यात आलेला आहे। दरम्यान या संदर्भात जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली, दिलगिरी व्यक्त केली। आपण पाहूया। या घाई गडबडीत मनुस्मृती असं दिसल्यामुळे काही जणांनी मी पण एक पोस्टर फाडलंय। त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता। मला माहिती आहे त्याच्यावरनं काही टीव्हीवाले चालवतील, काही जण आता अॅट्रॉसिटीसाठी पण धावपळ करतील। तर आम्ही कधी मुद्दामून केलेलं नाही। तर मनुस्मृती अशी फाडल्यासारखी दाखवावी म्हणून ते केलेलं आहे। त्याच्यातनं काही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर अगदी नतमस्तक होऊन मी माफी मागतो। टीव्ही चॅनलवाले इथे आहेत, त्यांना माहिती आहे काय परिस्थिती होते, तेव्हा आपण योग्य तो निर्णय आपण घ्यावा। बाकी आमचे काही म्हणणं नाही। बाकी जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। दरम्यान या संदर्भात आता काही राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत, त्या प्रतिक्रिया आपण पाहूया। स्वतःच्या प्रसिद्धीसाठी किंवा स्वतःचं राजकारण करण्यासाठी बाबासाहेबाचा जर पोस्टर फाडला असेल तर अख्खा समाज, दलित समाजाच्या भावना ह्या तीव्र आहेत। आणि काही असलं तर बाबासाहेबांच्या चित्राचंच काय, बाबासाहेबाचं कोणी जर नाव घेण्याचा जरी चुकीच्या पद्धतीने जर प्रयत्न केला तर ही दलित जनता त्यांना माफ करत नाही। दलित जनता ही बाबासाहेबांना आपला तारणहार असं मानत नाही, तर देवाच्याही पुढचा दर्जा जर असेल तर तो सुद्धा बाबासाहेबाला दिला जातो। अशा गोष्टीचं भान ह्या राजकीय पुढाऱ्यांनी ठेवलं पाहिजे होतं। मी त्यांना डॉक्टर म्हणतच नाही, ते नकलाकार, नौटंकीकार, नाटककार आहेत। आज मनुस्मृतीचा विरोध करायला महाड इथे चौदार तळ्याला गेले असताना, आंदोलन करत असताना ज्या फोटोमध्ये परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता, ते पोस्टर त्यांनी फाडलं, ते फाडून पायापाशी फेकलं। असा अपमान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही कदापि सहन करणार नाही। आमची राज्य सरकारकडे हीच मागणी आहे की त्वरित महाड इथल्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांच्याबरोबर फोटोमध्ये दिसणारे सर्वजण जे ठाण्यातनं गेले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देणारं संविधान ज्यांनी दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच त्यांनी त्या ठिकाणी दहन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून त्या ठिकाणी कचरा फेकावा तशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा फाडून त्या ठिकाणी फेकण्यात आल्या। हे जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीची स्टंटबाजी करत आहेत, त्यामुळं या देशातलं सामाजिक वातावरण बिघडवण्याला ते जबाबदार ठरत आहेत। या त्यांच्या कृत्याबद्दल तातडीनं त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून ताबडतोब त्यांना अरेस्ट करण्याची आवश्यकता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण जितेंद्र आव्हाडांनी जी कृत्य केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या अनुयायाचा अपमान केलेले। ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी देशाला घटना दिली त्या बाबासाहेबाचा अपमान करण्याचा अधिकार जितेंद्र आव्हाडाला नाही। त्यांनी जी कृत्य केलेलं आहे ते देशद्रोही कृत्य, तात्काळ जितेंद्र आव्हाडावरती सरकारने गुन्हे दाखल करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे। आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्रभर जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आज आंदोलन करण्यात येतील। ज्या आव्हाडांनी परमपूज्य बाबासाहेबांच्या प्रतिमेला फाडून हा राष्ट्राचा अवमान केला त्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि जर आव्हाडांनी 24 तासाच्या आत माफी मागितली नाही किंवा महाडलाच बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून तिथं प्रायश्चित्त केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। कारण हा अपमान कोणा एका समाजाचा नाही तर हा अपमान देशाचा अपमान आहे, तो राष्ट्रद्रोह आहे। स्टंटबाजीच्या नादात राष्ट्रद्रोह करणाऱ्या आव्हाडांनी तात्काळ माफी मागावी। बाबासाहेबांची उंची एव्हरेस्टपेक्षा मोठी आहे, अशी चूक तुम्हाला करताच येणार नाही। आणि उद्या अशा चुका करून कोणी म्हणतं की मला माफ करा तर त्यांना माफही करता येणार।
कायद्याच्या चौकटीमध्ये जी कारवाई कायद्यामध्ये अपेक्षित आहे, संविधानामध्ये अपेक्षित आहे, संविधानाच्या अपेक्षित चौकटीत कारवाई होणं ही जबाबदारी निश्चितपणे सरकारवर आहेच. या जितेंद्र आव्हाडांचा बंदोबस्त आता आंबेडकरी जनताच केल्याशिवाय शांत बसणार नाही. या गोष्टीचा मी इथे निषेध करतो. त्याचबरोबर विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांना देखील मी एक प्रश्न आता इथे विचारू इच्छितो की चला महाड अशा पद्धतीने आव्हान महाविकास आघाडीला यांनी केलेलं होतं. आता तुम्ही याच्यावरती काय बोलणार आहात? याच्यावरती आता तुम्ही काय म्हणणार आहात? तुम्हाला देवेंद्रजींवरती बोलायला खूप आवडतं, तुम्हाला मुख्यमंत्र्यांवर बोलायला खूप आवडतं. आता या जित्या आव्हाडवरती आपण काय बोलताय? महाराष्ट्र तुमची वाट पाहतोय. भारतीय जनता पार्टीचा प्रदेश महामंत्री या नात्याने मी या कृत्याचा निषेध व्यक्त करतो आणि या शरद पवारच्या बगल बच्चाचा सुद्धा निषेध व्यक्त करतो. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारी जनता यांना माफ करणार नाही आणि महाराष्ट्रात हा जिथे दिसेल जितेंद्र आव्हाड तिथे त्याच्या तोंडाला कळ लावून त्याचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे सर्व जनता आज याच्यावर गुन्हा दाखल करून याला अटक करण्याची मागणी करत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.